सेकंड पार्टमध्ये आपलं स्वागत आहे. नाशिकवरनं सिन्नरला आलो तर मामा आपलीच वाट बघत होते. मस्तपैकी मामांनी स्वागत वगैरे केलं आपलं. तर मामा म्हणत होते मला ब्लॉगमध्ये घे. पप्पा म्हणे ब्लॉगमध्ये राहू दे, आधी गळाभेट घेऊ दे तुझी. मस्तपैकी मामाची गळाभेट वगैरे घेतली. हे आपले लाडके मामा आहे, सगळ्यात छोटे मामा आहे. मामा म्हणे आपण नवीन प्लॅन चालू केलं त्याच्याबद्दल माहिती देतो तुला. हे असे क्रिस्टल तयार होते. याला म्हणतात झिंक सल्फेट एप्टा 21%. मामा सगळी प्रोसेसिंग मेथड दाखवत होते. कॅश आणि 98% सल्फरिक ॲसिड याची रिॲक्शन होती याच्यात 8 तास. ती रिॲक्शन 8 तास झाल्यानंतर तिकडे ते फिल्टर होतं. फिल्टर झाल्यानंतर सोल्युशन याच्यात येतं. याला 7 डिग्री टेम्परेचर आणावं लागतं. 7 डिग्री आल्यावर त्याचे क्रिस्टल फॉर्म होते. हे असे क्रिस्टल तयार होते. याला म्हणतात झिंक सल्फेट एप्टा 21%. ॲग्रिग्रेड शेतीसाठी वापरलं जाते. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ह्युमिनिटी बूस्टचं काम करतं हे. दिवसाला किती तयार करायचं? दिवसाला 4 टन कॅपॅसिटीचा प्लॅट आहे. मग नंतर आपल्या कांद्यांसाठी थोडा माल वगैरे घ्यायचा होता. तो माल वगैरे गाडीत टाकून घेतला आणि आम्ही परत निघालो गावाकडे. उद्याचा ब्लॉग पाहिलीस.